नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वाचं लेक्चर घेणार आहे. ते म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि सकारात्मक वाक्य. तर आपण हे याच्या अगोदर बघितलं, पण याच्या अगोदर आपण काय करत होतो? एक दिवस आपण आहेची वाक्य बघितली, एक दिवस आपण होता आणि असेलची वाक्य बघितली. पण आजपासून असं समजा की आपलं खरं ग्रामर सुरू झालं आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये पॉझिटिव्हची वाक्य असतात, नेगेटिव्हची वाक्य असतात, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स असतात, नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर WHचे क्वेश्चन्स असतात, नेगेटिव्ह WHचे क्वेश्चन्स असतात. आता याच्यानंतर आपण कधी आहे, कधी होता वगैरे घेणार नाही. कारण तुम्हाला आता आहेला काय म्हणतात, होताला काय म्हणतात, असेलला काय म्हणतात, सब्जेक्ट काय असतात, ते कोणते सब्जेक्ट कोणत्या हेल्पिंग वर्बला वापरायची, हे सर्व जवळजवळ आता तुम्हाला माहिती आहे. आणि मागचे लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित केलेले असतील तर मग तर काही ताणच नाही आणि तुमचे आता बरेच शब्द वगैरे ही पाठ झाले असतील. तर आपण सुरू करूया. एक एक वाक्य करून आपण सर्व वाक्य संपून टाकू ही. तर आपण एकूण 18 वाक्य बघणार आहे. तर त्याचं सूत्र नेहमीसारखं, पहिल्यांदा सब्जेक्ट लिहा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहा आणि नंतर उरलेला घटक लिहा. पहिलं वाक्य. आता याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे सांगा बरं? हा भाग जो नंबर 1ला लिहायचा आहे आपल्याला, तो लिहायचा मी. मग मीला इंग्लिशमध्ये काय लिहितात? आय लिहितात. हेल्पिंग वर्ब काय आलेलं आहे? आता आहेला 3 शब्द आहेत, तुम्हाला माहिती आहे. ॲम, इज आणि आर. मग आय सोबत पुढं इज वापरणार का? तर नाही. आर वापरणार का? नाही. मग यस, ॲम वापरणार, कारण आयचं हेल्पिंग वर्ब आहे ॲम. तर बघा, आय पुढं हेल्पिंग वर्ब ॲम, राहिलं काय? डॉक्टर. कारण आय लिहिलं, ॲम लिहिलं, आता राहिलं डॉक्टर. आय ॲम अ डॉक्टर. पहिलं वाक्य कळालं. चला आता दुसरं वाक्य. मी डॉक्टर होतो. आता इथं हेल्पिंग वर्ब चेंज झालं बघा, पास्टचं हेल्पिंग वर्ब आलं. सब्जेक्ट तोच आहे आय. आता इथं ॲम नाही लिहू शकत मी. ॲम का नाही लिहू शकत? कारण इथं हे होता, होती, होतेला वॉज म्हणतात किंवा वर म्हणतात. मग आय सोबत वॉज घेणार का वर घेणार? आय सोबत घेणार वॉज. उरलेला घटक डॉक्टर. आय वॉज अ डॉक्टर. आय वॉज अ डॉक्टर. दुसरं वाक्य कळालं. चला तिसरं वाक्य. मी डॉक्टर असेल. आय असेलला काय आहे? विल बी. आय विल बी अ डॉक्टर. आय विल बी अ डॉक्टर. चौथं वाक्य. आता इथं सब्जेक्ट चेंज झाला बघा, तू आलं. तूला आपण लिहितो यू. आहेस म्हणजे आहेचंच एक रूप आहे. आता यू सोबत आहेला लिहिणार आर. यू आर काय? हुशार. यू आर
क्लेवर. यू आर क्लेवर. एकदम सोपी सोपी असतात, फक्त लक्ष देऊन करायची गरज आहे. 4 वाक्य झाले. आता 5वं. तू हुशार होता. इथं हेल्पिंग वर्ब चेंज झालं. मग यू होताला वॉज घेणार का? इथं वॉज नाही घेऊ शकत. यू सोबत आपण नेहमी वर वापरतो. मागच्या वेळेला सांगेल यू वर क्लेवर. यू वर क्लेवर. यू वर क्लेवर हे झालं वाक्य. आता 6वं वाक्य. तू हुशार असेल. आता तूला यू, असेलला विल बी आणि हुशारला क्लेवर. यू विल बी क्लेवर. 7वं. आता इथं सब्जेक्ट मोहन आलं म्हणजे नाऊन आहे. मग मोहन आहे काय? आता नाऊन सोबत आहेला इज वापरणार. मोहन इज उरलेला घटक. माझा मित्र, माझा, माझी, माझेला माय म्हणतात. माय आणि मित्राला फ्रेंड. मोहन इज माय फ्रेंड. 7वं वाक्य कळालं. चला आता 8वं वाक्य. तू वकील आहे. तू वकील आहे. आता तूला आपण यू म्हणणार. होताला यू सोबत काय वापरणार? वर. आणि लॉयरला वकिलाला लॉयर. यू वर अ लॉयर. यू वर अ लॉयर. 7वं वाक्य कळालं की तो होतं 8वं. आता 9वं वाक्य. तीला काय वापरणार? सी. हेल्पिंग वर्ब कोणतं आलं? असेल. याला वर्ब असतं बरं का, हे मेन वर्ब आहे या प्रकरणामध्ये. पण आता ते मला सवय झालेली हेल्पिंग वर्ब म्हणण्याची, म्हणजे ते असतात हेल्पिंग वर्बच, पण ते टेन्समध्ये हेल्पिंग वर्बचं काम करतात. टू बीमध्ये ते मेन वर्बचं काम करतात. आणि तुम्हाला एक सांगतो, हे जे सूत्र आहे पॉझिटिव्हचं, हे पूर्ण ग्रामरमध्ये असंच आहे. म्हणजे सूत्र कसं असतं पॉझिटिव्हचं? यस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस उरलेला घटक. आता उरलेल्या घटकाची सुरुवात होते व्ही पासून. पण आता ह्या वाक्यामध्ये हे क्रियापद नाही आहे, याचं काम हेच करू राहिले हेल्पिंग वर्ब म्हणून. पण जेव्हा टेन्स सुरू होतील, मॉडल सुरू होतील, त्यावेळेला हे हेल्पिंग वर्ब असतात आणि इथं एक दुसरं क्रियापद येत राहतं. तर या हळूहळू गोष्टी आपण घेऊया, ह्या हळूहळू गोष्टी आपण शिकूया. 9वं वाक्य. ती लिहा सी. आता असेलला काय आहे? असेलला विल बी आहे. सी विल बी इंजिनियर. सी विल बी इंजिनियर. आता इथं अ येणार नाही बरं का, ॲन येणार. सी विल बी ॲन इंजिनियर. इथं लिहू का? इथं लिहितो. हा शब्द मी इथं लिहितोय. हा सी विल बी ॲन इंजिनियर. एकदम सोपे सोपे वाक्य असतात, फक्त लक्ष द्यायची गरज आहे. चला 9वं.
9वं झालं. आता 10वं वाक्य. झाड हिरवे आहे. झाड हिरवे आहे. नाऊनला शक्यतो द वापरत जा, म्हणजे वापरावंच लागतं. द ट्री, नुसतं ट्री नाही लिहू शकत आपण. द ट्री. आता हे नाऊन आहे. नाऊनला इज म्हणजे आहेसाठी. राहिलं काय? झाड झालं, आहे झालं, हिरवे राहिलं. मग द ट्री इज ग्रीन. माझी खोली स्वच्छ आहे. माझा, माझी, माझेला म्हणतात माय, खोलीला म्हणतात रूम. माय रूम. आणि आता हे नाऊन आहे. नाऊनला होता, होती, होतेला वॉज. माय रूम वॉज क्लीन. 11 कळाले. आता 12वं. 12वं काय बघा. माझं पुस्तक. माझं पुस्तकला माझा, माझी, माझे, माय. पुस्तकला बुक. माय बुक. आहेला इज. माय बुक इज. 9वं न्यू. माय बुक इज न्यू. हे एन आहे बरं का, एच म्हणणार तुम्ही याला. माय बुक इज न्यू. तर प्रॉब्लेम काय आहे, लिहायला थोडासा प्रॉब्लेम येतो इथं याच्यावर लिहायला, त्याच्यामुळं तसं होतं. चालेल. आता 13वं वाक्य आहे. मी विद्यार्थी आहे. मीला काय? आय. आहेला आय सोबत ॲम. विद्यार्थीला स्टुडंट. झालं. आय ॲम अ स्टुडंट. आय ॲम अ स्टुडंट. आय ॲम अ स्टुडंट. 14वं. ते प्रामाणिक आहेत. आता ते म्हणजे अनेक लोक आले, देईल. ते प्रामाणिक होते. आता दे सोबत होतेला वर. दे वर ऑनेस्ट. प्रामाणिकला ऑनेस्ट म्हणतात. हे सर्व शब्द मी तुम्हाला दिलेले ते पाठ असले पाहिजे आणि ते तुम्हाला पाठ करावीच लागणार बाबा. मेहनतीशिवाय काही असत नाही. मेहनत दे रे हली हरी पलंगावरी होणार नाही. अभ्यास करावाच लागेल. आता बघा, तुम्हाला दिसत असेल टाईम किती झाला. 11:30 वाजू राहिले. मी लेक्चर घेतोय. अगोदर 8 लेक्चर घेतलेले. मेहनतीशिवाय पर्याय नसतो बाबा. प्रामाणिकपणाने अभ्यास करा. त्याच्यानंतरचं ते प्रामाणिक आहेत. 15वं वाक्य. तू गरीब आहेस. तुला काय? यू. यू. आहेस म्हणजे आहेचं रूप आहे. यू आर. गरीबला काय म्हणतात बघा. सांगा काय काय म्हणतात गरीबला? पुअर. यू आर पुअर. त्याच्यानंतर 16वं वाचा. 16वं काय वाक्य. ते श्रीमंत होते. आता तेला दे. होतेला वर. श्रीमंतला रिच. देवर रिच. 17वं. मी मोहन आहे. हे तर वाक्य आलंच पाहिजे तुम्हाला. आय ॲम मोहन.
आय ॲम मोहन. आणि मी घरी होतो. मी घरी होतो. आय वॉज. आता इथं नुसतं जर होम लिहिलं तर मी घर होतो असं होईल. तर घरीला ॲट होम. आय वॉज ॲट होम. हा ॲट जो आहे प्रेपोजिशनचा भाग आहे, हे आपण एक एक करून घेणार आहे. आय वॉज ॲट होम. तर हे होते आजचे वाक्य. हे झालं आपलं आजचं लेक्चर. आपले पॉझिटिव्ह वाक्य पूर्णपणे आज संपलेले आहे. उद्या आपण नेगेटिव्ह वाक्य सुरू करणार आहे. उद्या आपले नेगेटिव्ह वाक्य संपणार, परवा आपले पॉझिटिव्ह व्हर्बल आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह व्हर्बल, म्हणजे 2-4 दिवसामध्ये आपलं हे प्रकरण संपून जाणार आहे. तर व्यवस्थित अभ्यास करा. हे प्रकरण प्रचंड महत्त्वाचं आहे राजा हो, कारण छोटी छोटी वाक्य असतात आणि ती बोलावीच लागतात. साधी साधी वाक्य पण कन्व्हर्सेशनमध्ये ती फार मोठी भूमिका बजावत असतात. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही वाक्य मनाने पुन्हा तयार करा. त्याच्यानंतर हे जे वाक्य शिकवलेले आहेत ते हे आज आपण ही वाक्य शिकलो. तर तुम्ही ही वाक्य लिहून घ्या, त्याचा अभ्यास करा, स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर. आणि तुमचा आजचा होमवर्क देतो मी. कसं करायचं, काय करायचं ते तुम्हाला सांगतो. होमवर्क. तुमचा आजचा होमवर्क. खालील वाक्य वाचा, ते समजून घ्या आणि त्याचं मराठी रूपांतर करा. आय ॲम फाईन, त्याला मराठीत काय म्हणतात हे समजलं पाहिजे, कारण समजल्याशिवाय तुम्हाला ते बोलता येणार नाही. आय वॉज फाईन, आय विल बी फाईन, यू आर राईट, यू आर राईट, यू विल बी राईट. तर याचे मराठी अर्थ लिहा. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. 15पर्यंत वाक्य आहे, त्याच्यानंतर हे 30 वाक्य. बघितले? चला, तर याचं काय करायचं आहे, वाक्य लिहून घ्यायचे, त्याचं मराठी रूपांतर करायचं. मराठी रूपांतर झालं की ही वाक्य बोलायची बाबो. आय ॲम फाईन हे 2दा-3दा म्हणा, बोलण्याची प्रॅक्टिस करा. आणि आय ॲम फाईन म्हटल्यानंतर तुम्हाला कळालं पाहिजे मी काय म्हणालो मराठीमध्ये, ते तुम्हाला समजलं पाहिजे. आय वॉज फाईन म्हणजे फाईन. आता पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं विसरलो. याच्यामधले जे शब्द तुम्हाला कळाले नाही ते शब्द एका वहीवर लिहा आणि आपल्या ग्रुपवर टाकून द्या. त्याचा अर्थ, त्याचं वाक्यात रूपांतर मी पुन्हा रेकॉर्डिंग करून लागलं तर टाकून देईल, म्हणजे तुमच्यासोबत इतरांचेही हे शब्द पाठ होऊन जातील. तर कळालं आजचं लेक्चर? तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला याचा? ठीक आहे. चला, सर्वांचा आजचा हा अभ्यास पूर्ण हो आणि एक एक पाऊल तुमचं समोर पडत जाओ. चला, धन्यवाद.